नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली अपार प्रगती होण्यासाठी रात्रंदिवस आपल्या मेहनतीला, आपल्या कष्टाला नशिबाची साथ प्राप्त करण्यासाठी, आपल्या घरात कायम बरकत राहण्यासाठी, आपल्या पतीला यश मिळण्यासाठी, आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे काही उपाय सांगणार आहे. बऱ्याच वेळा जेव्हा मी कमेंट्स वाचते किंवा जेव्हा मी माझे व्हॉट्सअपचे मेसेज बघते, तेव्हा असंख्य माझ्या ताईंच्या किंवा दादांच्या समस्या असतात. ताई, काम करतोय पण आम्हाला यश मिळत नाही. ताई, व्यवसाय आहे पण व्यवसाय चालत नाही. नोकरी करतोय पण नोकरीमध्ये मनासारखं जो पगार आहे तो आम्हाला मिळत नाही. बघा, तुमच्या ह्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी, तुमच्याकडे चहूबाजूने पैसा येण्यासाठी, तुम्ही जे कष्ट मेहनत करताय त्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळवण्यासाठी मी जे काही उपाय सांगते ते अवश्य करा. तुमच्या घरात न येणारा पैसा यायला लागेल. कुठून ना कुठून पण तुमच्या घरामध्ये पैसा येत जाईल. बघा, हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होईल. तुमच्या घरामध्ये असणारी जी काही गरिबी आहे ती पूर्णतः नष्ट होईल. आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला जो पहिला उपाय सांगणार आहे, हा कुठल्याही शुक्रवारी, कुठल्याही गुरुवारी किंवा कुठल्याही मंगळवारी तुम्हाला करायचा आहे. मंगळवार, गुरुवार, शुक्रवार तिघांपैकी कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता. बघा, यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर देवघराच्या समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तूप नसेल, तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीही चालेल. त्यानंतर घराच्या उंबरठ्याच्या समोर आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. कारण लक्ष्मी घरात प्रगट होत नाही, लक्ष्मी उंबरठ्यातून म्हणजे मुख्य प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये येते. त्यामुळे मुख्य दारामध्ये तुम्हाला पहिला हा दिवा लावायचा आहे. दोनही ठिकाणी दिवे लावल्यानंतर तिसरा दिवा तुळशीच्या समोर लावायचा आहे. कारण लक्ष्मीचा खरा वास तुळशीमध्ये असतो. तुळशी ही लक्ष्मीचं एक स्वरूप मानली जाते, जी भगवान श्रीहरी विष्णूंची प्रिय सखी असते. त्यामुळे तुळशीच्या समोर एक तुम्हाला दिवा लावायचा आहे. तीनही दिवे लावून झाले की त्याच्यानंतर तुम्हाला 7 हळकुंड घ्यायचे आहे. किती? 7. आणि एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे. देवघराच्या समोर बसायचा. जो लाल धागा किंवा लाल पिवळा कलावा घेतलेला आहे त्यामध्ये तुम्हाला एक हळकुंड बांधायचं आहे. पुन्हा दुसरं, पुन्हा तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं असे 7 हळकुंड तुम्हाला धाग्यामध्ये बांधायचे आहेत. आणि 7ही हळकुंड धाग्यात बांधत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय किंवा घरात बरकत येण्यासाठी हा उपाय करताय, यश मिळण्यासाठी हा उपाय करताय, ती इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आहे. आता 7 हळकुंडांची माळ देवघरात असणाऱ्या माता लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा फोटोला तुम्हाला अर्पण करायची आहे. आणि तिथे बसून तुम्हाला 7 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे. फलश्रुती जी आहे ती तुम्ही फक्त शेवटच्या वेळी 7व्या वेळी म्हटली तरीही चालेल. 7 वेळा श्रीसूक्त म्हणा. श्रीसूक्त म्हटल्यानंतर ही 7 हळकुंडांची माळ माता लक्ष्मीच्या गळ्यातून बाहेर काढा. घराच्या बाहेर जिथे कुठे तुळशीचं रोप असेल त्या तुळशीच्या जवळ ही हळकुंडांची माळ घेऊन जा आणि तुळशीच्या बुडाला, फांदीला कुठेही हळकुंडांची माळ बांधा. आता ही हळकुंडांची माळ तुळशीला बांधत असताना पुन्हा एकदा आपली समस्या जी काही असेल तिथे व्यक्त करा. आणि मग तिथून म्हणजे त्या दिवसापासून तुम्हाला कमीत कमी 1.25 महिना म्हणजे 1 महिना आणि कमीत कमी 10 दिवस तरी तुम्हाला तिथे एक तुपाचा किंवा तेलाचा रोज दिवा लावायचा आहे. रोज सकाळ किंवा संध्याकाळ कुठल्याही वेळेला पण तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. बघा, हा उपाय केल्यानंतर 2 ते 4 दिवसातच अनुभव येईल. तुमच्या घरात न येणारा पैसा यायला लागेल. दुकान असेल, तुम्ही व्यवसायासाठी हा उपाय करता, व्यवसायात यश यायला लागेल. समजा तुमची एखादी म्हणजे छोटीशी तुमचा एखादा छोटासा व्यवसाय असेल, दुकान असेल किंवा एखादं कपड्यांचं दुकान असेल तर त्या दुकानामध्ये तुम्हाला 2 दिवसात 3 दिवसात फरक जाणवेल की गिराईक लागतंय. आता नफा होतोय. जिथे एक पण गिराईक येत नव्हतं किंवा नफा काहीच होत नव्हता तिथे कुठेतरी तुम्हाला नफा जाणवेल. तुमची मुलं कमावते आहेत, करते आहेत, नोकरी करतात, तर त्या नोकरीमध्ये त्यांना काहीतरी चांगली बातमी मिळेल, प्रमोशन होईल किंवा काही ना काही नक्कीच होईल. जसा तुम्हाला अनुभव येईल, पहिला अनुभव येईल तेव्हा पहिलं हळकुंड तिथून काढायचं आणि आपल्या तिजोरीत आणून ठेवायचं. पुन्हा काही दिवसानंतर, 2-4 दिवसानंतर अजून थोडासा तुम्हाला अनुभव येईल किंवा दुसरं हळकुंड पुन्हा तुळशीजवळून काढायचं आणि आपल्या तिजोरीत आणून ठेवायचं. असे आपण घेतलेले 7च्या 7ही हळकुंड तुम्हाला एक एक करत, अभिमंत्रित करत तुम्हाला आपल्या कपाटामध्ये ठेवायचे आहे. म्हणजे आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे.
जेव्हा सगळे हळकुंड तुमच्या तिजोरीत असतील तेव्हा लक्षात ठेवा तुमच्याकडे पैसा, यश, धन, संपत्ती हे सगळं आलेलं असेल. आता ताई हे 7 हळकुंड तिजोरीत ठेवल्यानंतर काय करायचे, तर हे 7ही हळकुंड कायम आपल्या तिजोरीत ठेवायचे, वर्षभर तरी ठेवा. या वर्षभरामध्ये तुमच्या घरात कधीही तुम्हाला अपयश येणार नाही, तुमच्या मुलांना अपयश येणार नाही, कुणी तुमच्या घरावर बाधा करणार नाही, तुमच्या घराची प्रगती होईल आणि धनसंपत्तीने तुमचं घर कायम भरून राहील. कारण हळकुंड भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आणि जर हा उपाय तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी करत असाल तर लक्षात ठेवा लक्ष्मी तुमच्या घरात चालू नये. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसरा उपाय आहे मिठाचा. मीठ हे समुद्रातून आले, सगळ्यांनाच माहिती आहे की मिठाची उत्पत्ती समुद्रातून आहे आणि माता लक्ष्मीचा उगम देखील समुद्रातून झालेला आहे. त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं माहेर घर असेही म्हटलं जातं. तुम्हाला आठवड्यातील कुठल्याही दिवशी जो दिवस तुम्हाला वाटतो त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं खड्यांचं नसेल तर बारीक जे कुठलं शक्य असेल ते मीठ तुम्हाला घ्यायचं आहे. एक लाल रंगाचं कापड किंवा कागद घ्यायचा, त्याच्यामध्ये हे मीठ घालायचं, थोडंसं एक चिमूटभर मीठ घालायचं आणि मिठाच्या वरती 2 फुलवाल्या लवंगा घ्यायच्या. मिठाच्या वरती 2 फुलवाल्या लवंगा ठेवायच्या, सोबत 1 रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आणि त्या सिक्क्याच्या वरती एक कवडी ठेवायची. सगळं साहित्य कापडात किंवा कागदामध्ये घट्ट छान बांधायचं आणि ही तयार केलेली जी पोटली आहे ही म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल तर ही ज्या तुम्ही तयार केलेली पोटली आहे ही तुम्हाला गुप्त स्वरूपामध्ये कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात दान करून यायची आहे. दान करून यायची. जिथे कुठे महालक्ष्मीचं किंवा माता लक्ष्मीचं मंदिर आहे तुम्हाला माहिती आहे तिथे जायचं, लक्ष्मीला आपली अडचण सांगायची, दारिद्र्याचा नाश होण्यासाठी प्रार्थना करायची, यश मिळण्यासाठी प्रार्थना करायची, मुलांची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आणि गुप्त स्वरूपात नेलेली ही मिठाची पुडी माता लक्ष्मीच्या मंदिरात दान करून घरी यायचं. ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल, म्हणजे आज मी हा उपाय केला, गुरुवारी केला, तर तुम्हाला 4 गुरुवार हा उपाय करायचा आहे. तुम्ही शुक्रवार करताय तर 4 शुक्रवार करा. म्हणजे ज्या दिवशी पण तुम्ही हा उपाय करताय तिथून जर सलग 4 दिवस तुम्ही हा उपाय केला, म्हणजे आठवड्यातील प्रत्येक एक असं महिनाभर जर तुम्ही हा उपाय केला तर एका महिन्यामध्ये तुम्हाला 100% अनुभव येईल. कितीही दरिद्रता, कितीही गरिबी, कितीही काही वाईट असू दे ते सगळंच्या सगळं नष्ट होईल. पैसा येईल, धन टिकेल, संपत्ती येईल, ऐश्वर वाढेल. या उपायाने तुमच्या घरामध्ये असणाऱ्या वाईट शक्तींचा पूर्णतः नाश होईल. खूप साधे सोपे 2ही उपाय आहेत. दोघांपैकी कुठलाही एक करा, पण नक्की करा.